समालोचन कक्षातून आपण आवाज ऐकणार आहोत। प्रवीणजी बेलेकर हा आवाज आपण समालोचन कक्षातून ऐकतोय। मी जातोय प्रवीण बेलेकर यांच्याकडे। हॅलो हॅलो, सुस्वागतम 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 सर्व क्रीडा रसिकांना, सर्व क्रीडा प्रेमिकांना, सर्व देपटापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे म्हणाल तर भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा शिवशोभ क्रीडा मंडळ दिव्य या कवट आज ठाणे कळवण नगरी इथे जी खरल्यामध्ये जी स्पर्धा आज आशिष क्रिकेट स्पर्धेमध्ये ही तिसरी ही आपल्याला पाहायला भेटते ह्या खरल्यांच्या मैदानावरती। तर नक्कीच आता मात्र दुसऱ्या फेरीला सामना चालू होतात की बाट सर्व खेळाडू एक नोंद आहे। आपण पहिली फेरी झालेली आहे ते दुसऱ्या फेरीमध्ये एकूण 3 षटकांचा सामना पार पडला जाईल। हॅलो, 3 षटकांचा सामना पार पडला जाईल। तर नक्कीच जर तलवट ग्रामीण स्टार यासाठी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रताप त्यांनी बॅटिंग घेतली आणि क्षेत्ररक्षणाला स्पीकर यायचा आहे तर बडजे सोरोड शिंदेवाडी गावठण संघाला तर मात्र सलामीची जोडी बैलांना प्राचार्य झाले तर म्हणजे शुभम असेल आणि टॉस स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे सलामीची जोडी बैलांना प्राचार्य झाले तलवट ग्रामीण स्टार संघाची। स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम, नॉन स्ट्रायकिंगला सूरज, एक शुभम आणि सूरज एक शुभम पट्टा तर आपल्या चिपलू पट्टा परिसरामध्ये एक डावाचा फुटा एक वादळ आहे। शुभम म्हणाल तर आपल्या या चिपलू पट्ट्यामध्ये म्हणाल तर एक पवन तळवरती सातत्याने खेळत असो। त्यानंतर म्हणायला गेलं तर अलोरे, पिंपळी, खेरडी अशा ठिकाणी मुरादपूर, गोलकोट अशा ठिकाणी खेळणारा खेळाडू आहे तर म्हणजे शुभम पालांडे म्हणून प्रगतीपथावरती पहिलंच गोलंदाजी खेळतो। गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे, बॉलर नेम आपण प्लीज एक 12 खेळाडू या समोरच्या कक्षामध्ये पाठवायचा आहे। चोरोणे शिंदेवाडी, शिंदे गावठाण चोरोणे आपण एक 12 खेळाडू आपण या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे कारण आम्हाला 10 वेळेला नाव विचारायला लागतात आणि त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज होतो। धन्यवाद। आपण पहिल्या फेरीमध्ये आपण समोरचा गोड आवाज आपल्याला पाहायला भेटला। माझे दिग्दर्शक गुरुवर्य आमचे सिद्धेशजी उतेकर, त्याचप्रमाणे महादेवजी उतेकर, त्याचप्रमाणे विजयजी शिंदे आणि निलेशजी चव्हाण सर, त्याचप्रमाणे म्हणाल तर आमच्या 15 गाव अध्यक्ष फेडरेशनचे आमचे दिलीपजी उतेकर सर, निलेशजी महादी सर, एक सुद्धा समालोचक आहेत आमच्या 15 गाव विभागामध्ये। खरंच त्यांचा गोड सुद्धा आवाज आहे। जेव्हा आम्हाला कुठेही टुर्नामेंट असू दे किंवा मुंबई असू दे किंवा गावच्या ठिकाणी असू दे, चोरवण्याच्या टोकापर्यंत आपल्या तलवट पालीपर्यंत त्यांचा आवाज आम्हाला पाहायला भेटतो। त्यावेळी सुद्धा मी माझ्या समालोचकाकडून मनपूर्वक सर्व समालोचकांना हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि मी मॅच खेळवतोय। प्रगतीपथात पहिलंच शतक घेऊन येतोय, दीपक येतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे सूरज। पहिला चेंडू फेकला जातोय दीपक याच्याकडून, पुन्हा एकदा ओके दिशेने कडून चेंडू सलबट चेंडू केला, एक श्रीगणेश झाला, एकच धाव भेटते, एका धावाने श्रीगणेश झाले तर म्हणजे तलवट ग्रामीण स्टार संघाचा। त्याचप्रमाणे आमचे जे समोरच्या कक्षामध्ये जे स्थानपट्ट झालेत आमचे अविनाश चव्हाण सर, त्यांचाही सुद्धा आगमन झाले, त्याने सुद्धा मंडळातर्फे आणि माझ्या समोर कक्षाकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। पहिला चेंडू दीपकचा, स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज, पुटा फटका बॅटची एज डी झोन मध्ये जातोय, एक धाव भेटते, एका धावाने समाधान मानावं लागतंय ग्रामीण तलवट स्टार संघाला। आतापर्यंत स्क्रीन कार्ड वरती संघाची धावसंख्या 2 वरती येते। खरोखर एक सूचना येते, सर्व बाउंड्रीचा मंडळाचा सेम सगळं आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे आणि प्लीज आपण बघणारे जे प्रेक्षक आहेत आपण थोडासा बाउंड्रीच्या बाहेर उभा राहायचा। प्रवीण दादा त्या साईडला लेगच्या दिशेला बघायला थोड्याशा बाउंड्रीच्या बाहेर घ्यायचं का, कारण तिकडेच घ्या सांगा, बॉल तिकडे जाणार, बाउंड्रीच्या जवळ आहेत ते, बाउंड्रीच्या जवळ आहेत, बघायला उभे थांबलेत बघा, थोडेसे बाहेर उभा राहते, नेटची इकडे पण आहेत। मच्छिंद्र शिंदे
आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा लेगपट्टा, कारण प्रेक्षक जर बघणारा माणूस आहे तिकडेच बघा, कारण कोणत्या संघाला अडचण होऊ शकते. आपण सामने पार पाडायचे आहेत. पुन्हा एकदा मॅच खेळवते, सामन्याला चालू आहे सलामीचा जोडी. मैदानात सूरज आणि शुभम, स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज. मोठा फटका दिलाय, बघूया डी झोन मध्ये जाते. 2 धावा 2 धावा 2 धावा, संघाची धावसंख्या येते 5. कारण तलवट ग्रामीण स्टार संघटनी 18 चेंडू मध्ये किमान 35 किंवा 40 धावा जर उभारल्या चोरोने शिंदे गावठण संघासमोर, तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुजपट पाहायला भेटेल. त्या ठिकाणी पंच वाईट घोषित करतात. अवंत धावपट्टे, अवंत धावडे संघाची धावसंख्या 6 भरवरती. खरोखर चाललेला शांतचित्तेने चाललेला सामना. तर एका बाजूला चोरोने शिंदे गावठण संघ विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार खेळताना पाहायला भेटतोय. पंच डी जोड मध्ये जातोय. एक धाव भेटते, एका धावपट्टी समाधान बाळावं लागतं सूरजला. सगळ्याची धावसंख्या होती वाट होती ते म्हणजे 7 वरती. तर नक्कीच जर सूरज जर बडेल आपला 30 षटकाचा सामना आहे, तर 30 षटकामध्ये किपॅड चोरोडे शिंदे गावठण संघासमोर 30 किंवा 35 धाव जर उभारल्या, तर नक्कीच आपल्याला एका शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुजपट पाहायला भेटेल. पुन्हा एकदा डी झोड मध्ये चाललाय. डी झोड मध्ये एकाच्या सरासरीने चाललेला तलवट ग्रामीण स्टार संघ आतापर्यंत 8 धावा. माझे गुणलेखक आहेत निवृत्ती, त्याचप्रमाणे क्रिकेट टीम आहे डॅश, आणि त्याचप्रमाणे आमचे शांतची तिथे चाललेला सामना. त्याचा आपण प्लीज सामना पार पाडायचे आहेत, फाट खेळवायचा आहे, कारण आपल्याला बरेचसे सामने पार पाडायचे. आजचा हा पहिला दिवस आहे, कारण जेव्हा आपण रेस्ट टाइम घेतो, कारण जेव्हा आपला टायमिंग होतो संध्याकाळचे 6 वाजतात, 6:30 वाजतात, 6:45 वाजतात, कारण बॅट्समॅनला, क्षेत्ररक्षणला आणि गोलंदाजाला असं जर आपण कन्फ्युज होतो, त्यामुळे आपण प्लीज स्प्रेडअप घ्यायचा मॅच साठी. सामन्याला सुरुवात. फटका दिलाय सूरजच्या बॅट मधून डी झोन मध्ये. 2 धावा 2 धावा 2 धावा 2 धावा, सगळ्याची धावसंख्या 10 वरती येते. तर नक्कीच आपल्याला ह्या चेंडूपासून, कारण ह्या षटकापासून शुभमच्या बॅट मधून षटकार येणे गरजेचं आहे. परत सूरजने नॉन स्ट्राईकला ठेवलंय. नॉन स्ट्राईकला येतो तो म्हणजे सूरज अशी स्ट्रायकिंगला फलंदाज शुभमच्या बॅट मध्ये षटकार आणि चौकार पाहायला भेटेल या मैदानावरती, कारण हा एक हुकमी खेळू आहे. मंडळाचा सेम सहयोग आपण प्लीज बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. आपण बॉल गेला डी झोन मध्ये, लगेच आपण अंपायर कडे बॉल लगेच फेकून द्यायचा आहे. हॅलो, चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. लकी तो शुभम. पुन्हा एकदा डी झोन मध्ये चाललाय, नाहीये खरोखर. एकच धाव. गुड कॉल सूरज, कारण कॉल येणं गरजेचं आहे. कारण तुला माहिती आहे, जर माझी विकेट गेली तर चालेल, पण शुभमची विकेट ही महत्वाची आहे तलवट ग्रामीण स्टार संघासाठी. मोठा फटका दिलाय, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण असेल खाली, झेल टिपलाय. गुड कॅच, खरोखर वेल्डर कॅच. पहिला धक्का भेटतोय तलवट ग्रामीण संघाला. आपण संधी देऊ डीजेला.
तलवड ग्रामीण संघाला एक गडी बाद. संघाची धावसंख्या 11. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11 वरती येते. नेट बॅट्समॅन अजिंक्य तो पहिला आल्यापासून बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण खाली आहे. पुन्हा एकदा जसा आला तसा मार्गस्थ परत केला. बॅट डीजे तो म्हणजे शुभम. बॅट्समॅन नेम विवेक कदम. एक विवेक कदम म्हणत एक सुद्धा नाव भाईंदर विरार अशा टेकडे खेळणारा खेळाडू आहे विवेक कदम पटून. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कडे चेंडू मोठा फटका दिलाय. बघे क्षेत्ररक्षक खाली आहे. पट नाही नाही म्हणता म्हणता पण 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते स्क्रीन कार्डवरती आतापर्यंत ती म्हणजे 13 ही या आकड्यावरती. 2 गडी बाद 13. आता मात्र मोठे येणे फटके गरजेचं आहे तलवड ग्रामीण स्टार संघाला. खरं समोरचा संघ आहे तर म्हणजे सोडवणे शिंदे गवटन संघाला. कारण हा एक मोठा संघ आहे चोरोडे शिंदे गवटन संघ. मोठा संघ हायलाईटचा संघ आहे. मोठे मोठे खेळाडू आज बॅट्समॅन मध्ये पाहायला भेटतील. त्या टिकटबद्दल त्याच प्रमाणे म्हणायला तर आपल्याला तलवट ग्रामीण स्टार संघामध्ये असे खेळाडू आहेत आपल्याला पाहायला भेटतील. पुन्हा एकदा लकी टू विवेक. निदा चेटू हा मध्ये निदा चेटू. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तलवट ग्रामीण स्टार संघाची 2 गडी बाद आतापर्यंत येते म्हणजे 13. कारण एकाच्या रणरणीत चाललेला संघ तर म्हणजे तलवट ग्रामीण स्टार संघ खरोखर किबाट. तर नक्कीच जर म्हणायला गेलं तर शिवमला जे स्ट्रायकिंगला भेटली असती तर नक्कीच धावा त्याने उभारल्या असत्या. किबाट 30 का 35 धावा त्यांनी जे ह्या षटकामध्ये उभारल्या असत्या. आतापर्यंत स्ट्रायकिंगला भेटेल फलंदाज तर म्हणजे शिवम भेटेल. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे विवेक कदम असेल. शेवटचे षटक प्रगतीपत्र 3रं षटक हाणामारीचं षटक आणि पहिले षटक घेऊन येतो म्हणजे प्रवीण येतोय. चला सामना सुरू करायचा. पंच हॅलो हॅलो. पहिला चेंडू फेकला जाईल प्रवीण यांच्याकडून. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मोठा शुभम पलांडे. पहिला चेंडू बसून बिरकावून दिलाय. डी झोन मध्ये 2 धावा 2 धावा 2 धावा 2 धावा. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती येते. या षटकांमध्ये किमान शिवमच्या पालांड्याच्या बॅट पडून षटकार चौकाराच्या येण्याची अपेक्षाबाजी स्वतःची टीम अपेक्षाबाजी पाहायला भेटते. 30 के 35 धावा उभारल्या तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज म्हणून पाहायला भेटणार आहे. एक मोठा अटीतटीचा सामना. एका बाजूला संघ संघाची धावसंख्या 15. आपण रिव्ह्यू घेतात शुभम पालांडे म्हणून. ओके ओके ओके. नोचा रिव्ह्यू आहे काय ते आपण बघायचं आहे. सामनाधिकारी अविनाश चव्हाण या बाबतीतला पुढील निर्णय देतील. सर्व खेळाडूंना आणि आपल्या संलग्नित संघांना हे सूचना की आज संध्याकाळी आपल्या इकडे सामने झाल्यानंतर याच ठिकाणी 15 गाव लाईव्ह लॉट्स जे आपला जो चषक आहे त्याचे लॉट्स या ठिकाणी पाडण्यात येणार आहेत. तर जेही संघ यामध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्वांच्या संघ कर्णधार असतील खेळाडू असतील त्यांनी याच ठिकाणी याच मैदानामध्ये उपस्थित राहायचंय. पुन्हा एकदा सर्वांना सूचना. आज या ठिकाणी 15 गाव चषक जो आपला दिनांक 18 आणि 19 जानेवारी रोजी खारीगाव दडवत सर ढो घोषित केल्यात. फिट कंपल्सरी 89 संघाची धावसंख्या आताच्या 3 धावा पकड. संघाची धावसंख्या 16 होते.
फ्रीट कंपल्सरी आहे. फ्रीट कंपल्सरी. संघाची धावसंख्या 16 होते. 2 गडी बाद. प्रवीण पुढे एकदा प्रवीण तो शुभम. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो विवेक. पुन्हा एकदा मोठा फटका दिला. पहार केलाय. ब्रँडेड 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 षटकार साधवा. येस ऑन डीजे. जर शिवम पालांडे जर स्ट्रायकिंग भेटली तर नक्कीच षटकार चौकाराचे आपल्याला अपेच बाजू पाहायला भेटेल. प्रवीण टू शुभम पालांडे. पुढे एकदा मोठा फटका असेल. बघूया त्या दिशेला. बॅट टू बॅट बॅट टू बॅट दुसरा षटकार. येस ऑन डीजे. शिवम पालांडेच्या बॅट मधून जोरदार डालवजा खेळूचं. संघाची धावसंख्या 6 वाढते. ती म्हणजे 28 आकड्यावरती तलवट ग्रामीण स्टार संघाची 2 गडी बाद. 28. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेला कडे चेंडू बघूया. क्षेत्र संघाली आहे. जेल सोडलाय. आधी 4 धावा 4 धावा 4 धावा. त्या नक्कीच जेव्हा आम्ही सबोरेचे करतो टुर्नामेंट मध्ये जेव्हा समोरचे करत असतो त्या ठिकाणी आम्ही वळ असतो. पण झेल टिपणं हे महत्वाचं आहे. टिपणं हे गरजेचं आहे. कारण आपल्याला जेव्हा आपण झेल सोडतो ना बॅट्समॅनची तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूवरती एक महागड खेळाडू पाहायला भेटतो. बॅटची कडा. पहिला धक्का भेटला होता. पहिला जीवदान भेटला होता. पण परत मार्गस्थ परतावा लागतोय. पंच डीजे. तेलवट ग्रामीण स्टार संघाची 33 आकड्यावरती प्रकाशित. जर मी म्हटलं शिवम पालांडेचं बॅटिंग भेटे नक्कीच आपला षटकार चौकाराचे अभिजित पाहायला भेटे. त्या खेळाडूने 2 6 मारले. त्याच्यानंतर 4 मारला. एकूण त्या असे 18 धावा त्यांनी खर्च केलेत म्हणजे शिवम पालांडे यांनी. मोठा फटका दिलाय. खरोखर फुल टचचा फायदा. पंच डी झोन मध्ये 2 धावा. नो एकूण 3 धावा भेटतील. फ्रीट कंपल्सरी असेल. संघाची धावसंख्या 36 आकड्यावरती 3 गडी बाद. तलवट ग्रामीण स्टार संघाची खरोखर चांगली सुरुवात करताना पाहायला भेटतोय. फ्रीट कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा आदित्य प्रवीण. प्रवीण टू आदित्य. फ्रीट कंपल्सरी नो. 2 डिक्लेअर 2 आणि नोच 1 3 धावा. ओके 2 बिमर झाल्यामुळे आपण बॉलर काही चेंडू शिल्लक. प्रवीण सुतारांचं
एक चेंडू षटक एक चेंडू फक्त शिल्लक असेल. सॉरी, प्रवीण शिंदे. चला, बॉलर नेम स्वप्नील येते. चला, शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडू मध्ये बघा षटकार का चौकार येतो. मोठा फटका दिला ऑफच्या दिशेकडे. चेंडू बघूया, क्षेत्ररक्षण खाली असेल, बघूया तिथे धावा पूर्ण होतात का. पण विकेट घोषित करतायत. तिसरा गडी बाद, 2 धावा पूर्ण, तिसऱ्याला आउट. एकूण 2 धावा घे. संघाची धावसंख्या होते 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 38. येणारे चेंडू 18 जिंकण्यासाठी 39 धावा. 39 धावा, 18 चेंडू. 18 चेंडू आपण संधी देऊ. येस ऑन डीजे. जे प्रवीण तर 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 39 धावांची गरज असेल. मोठा सामना आहे, हाय व्होल्टेजचा सामना आहे. एक साईडला चोरवणे शिंदे गावठाण, तर दुसऱ्या साईडला इथे तलवट ग्रामीण स्टार्स हा संघ. आपण मागाशी सांगितलं होतं की एक चांगल्या प्रकारची लढत ती, कारण ह्या दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पंचक्रोशीतील हे नावाजलेला संघ आहे, दादा संघ म्हणून समजला जातो. शिंदे गावठाण, प्रवीण शिंदे, स्वप्नील शिंदे असतील. आणि 18 चेंडूचा खेळ बाकी असताना विजयासाठी 39 धावांचं आव्हान ठेवलंय. तर तलवट ग्रामीण स्टार हा संघ काय रणरीती आखणार, कुठल्या प्रकारची गोलंदाजी करायची, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण रचावं लागेल, कारण मातब्बर संघ समजला जातो. त्याचप्रमाणे स्वप्नील शिंदे एक स्फोटक फलंदाज आहे, प्रवीण शिंदे, आणि एक युवा पिढीने घडवलेला हा शिंदे गावठाण हा संघ आपल्याला या क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. शिवशंभो चषक 2024चं पर्व 25मध्ये आपणही साकारली होती स्पर्धा. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ही या ग्रामस्थांनी या मंडळाने आकारण्यात आलेली आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचा आम्ही पुनश्च एकदा 2024 पर्व शिवशंभो चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. मंडळाच्या सर्व सदस्यांना एक नम्रतेची विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आपण क्षेत्ररक्षणमध्ये आणून द्यायचा आहे. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ओमकार चौरवणे, उतेकर गावठाण आणि तलवट ग्रामीण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 39 धावांचं आव्हान ठेवलंय. हाय व्होल्टेजचा सामना आहे. करो या मरे, कोण हरणार कोण जिंकणार, कोणाला माघारी परतावं लागणार, आपल्या गावच्या आपल्या संघाचा अस्तित्वाचा प्रश्न येऊन उभा राहिलाय. प्रवीण टक्के जर मॅच आहे मॅचमध्ये की बट हे अगोदरची आपण मॅच पाहिली होती शिशोपेट वेस्ट सकटी आणि पट्टास आणि एकवट धावाचं डोगर पार करतात. त्या ठिकाणी 1 चेंडू आणि 7 धावा असत्या. त्या गोलंदाजाने जर व्हाईट चेंडू टाकला असता तर शिशोपेट वेस्ट संघ विजयी ठरला असता. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. ओमकार चोरवणे, उतेकर गावठाण, तर तलवट ग्रामीण. नाणेफेकीचा कौल केला जातील. निवे रामवाडीचे सुपुत्र नितीनजी सकपाल साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. या आपण लवकर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, या लवकर. बॉलर नेम
सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी टी शर्ट ट्रॅक शूज असणे गरजेचं आहे. नाहीतर स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पेनल्टी दिली जाईल असं आयोजकांकडून आम्हाला निर्णय देण्यात आलेला आहे. तलवट ग्रामीण स्टार ओमकार चोरवणे आलेले आहेत. या लवकर सूचनांचं योग्य ते पालन करायचं आहे. आपला आजचा पहिला दिवस आहे आणि हा पहिला दिवस हा गोड झाला पाहिजे. सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या उपस्थितीने हा क्रिकेट सोहळा पार पाडण्यात येतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल नितीनजी सकपाल साहेब यांच्या शुभ हस्ते. प्रवीणजी. दंडवत सर सर्व दडीकरांचं हार्दिक हार्दिक पटपूर्वक हार्दिक करतोय स्वागत करतोय. सामनाकडे वळूया. सलामीची जोडी मैदानात चोरवणे शिंदे गावठण संघाची स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे प्रवीण. आणि मात्र प्रगतीपत्रावरती पहिलंच शतक घेऊन आलं तो म्हणजे दीपेश. त्या टक्केच जर 18 चेंडूमध्ये 39 धावाचं डोंगर पार करायचं तर म्हणजे चोरवणे संघाला खरोखर पण निदा चेंडू टाकतोय. निदा चेंडू खरोखर अतिशय सुंदर गोलंदाजी अचूक टप्पा आणि अचूक गोलंदाजी तलवट ग्रामीण स्टार संघाकडून. त्या ठिकाणी मोठा क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटतोय. खरोखर कशा पद्धतीने चोरवणे संघ 39 धावा कसा डोंगर पार करतोय ह्याच मैदानावरती पाहायला भेटेल. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटची कडे बघूया. क्षेत्ररक्षण झाले असेल पण झेल सोडलाय. एकच धाव म्हणावं लागेल. खरोखर सन्मान चिन्ह केलं स्वप्नीलने. संघाची धावसंख्या सिरकाडवरती चोरवणे संघाची ती म्हणजे 3 वरती. स्ट्रायकिंगला तो फलंदाज मोठा प्रवीण. गोलंदाजीवरती आहे तो म्हणजे दीपेश. पुन्हा एकदा दीपेश मारा करल तर म्हणजे प्रवीणला आणि प्रवीण मारा करल तर म्हणजे दीपेशला. सामन्याला सुरुवात. पंच आपण सामना सुरू करायचा. पंच हॅलो. व्हाईट चेंडू आणि एक डिझोन मध्ये एकूण 2 धावा. ओके सगळ्याची धावसंख्या 5 आहे आकड्यावरती. नक्कीच तर ह्यानंतर होणारा सामना ओमकार मित्रमंडळ चोरवणे उतकरोडी गावठण विरुद्ध तलवट बलबीम या दरम्यान सामना. दोन्ही संघाने लगेच आपण तयारीत राहायचा आहे. मोठा फटका मारला होता त्या ठिकाणी एकच धाव मानावं लागेल. एक धावडी बाणाची सगळ्याची धावसंख्या 6 वरती आकड्यावरती. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे प्रवीण. टॉसचा बॉक्स विनर झाला तो म्हणजे तलवट बलबीम संघाने. आपण थोडी थोड्यात आपण निर्णय सांगायचा आहे. पुन्हा एकदा दीपेश टू स्वप्नील. त्या ठिकाणी मोठा फटका असला खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण जकडून ठेवले होते म्हणजे स्वप्नीलला. तर ओमकार मित्रमंडळ चोरवणे संघाने तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर तलवट बलबीम संघाने टॉसचा बॉक्स विनर होऊन सुद्धा आपण फलंदाजी स्वीकारले. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असेल. मोठा फटका आहे बघूया. क्षेत्ररक्षण खाली आहे. सुरेश याच्याकडून एकच धाव म्हणावा लागेल. पण एका धावपट मैदानी आहे पण आपल्याला आता बॅट खुलवून द्यायला लागेल. बडजे षटकार चौकार मारायला लागल्या मैदानावरती. जर आपल्याला किशामध्ये संघ जर घेऊन जायचा असेल विजयजी शिंदे सर आपल्याला प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येणं गरजेचं आहे. कारण 18 चेंडूमध्ये 39 धावांचा डोंगर कसा पार करतो चोरवणे शिंदेवाडी गावठण संघ. तर नक्कीच प्रवीणजी कारण 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 39 धावांची गरज आहे. कारण पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल प्रवीण या फलंदाजाचा. त्याला थोडीच थोड उत्तर देतो तो स्वप्नील. एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय. गेल्या वर्षी जेव्हा ठाणा विटाव्यामध्ये जेव्हा स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मोठा हाकार माजवला होता या स्वप्नील शिंदे या फलंदाजाने. चौकार आणि षटकार मारले होते आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं.
तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व खेळाडूंचा आम्ही शिवशंभो चषक 2024 पर्व 28मध्ये हार्दिक स्वागत केलं जाते। आजच्या दुसऱ्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे। एक चांगली प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते। आखोटाप्याचा चेंडू होता, मला वाटतं बॅटची एज लागले आणि फलंदाज बाद होते। स्वप्नील शिंदे याला माघारी परतवले, पहिला गडी बाद होते। डीजे तडकीज पहिला चेंडू फेकला गेला आणि पारगस्त परतवा लागतोय तो पुढचे स्वप्नील याला पहिला धक्का भेटलाय। सरोड शिंदे गावठण संघाला तडकीज जर विजय शिंदे म्हणायला गेलं तर मी बघाशी सपोर्टचे करताना पहिलाच बोललो, कारण आपल्याला बॅट खुलवून द्यायला लागेल म्हणजे षटकार आणि चौकाराच्या दिशेकडे वाटचालीमध्ये जायला लागेल। तर म्हणजे सरोड संघाला नेट बॅट्समॅन प्लीज। तर नक्कीच एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय, त्याला माघारी परतवले। तर स्वप्नील शिंदे या फलंदाजाला, नवीन आलेला फलंदाज आहे तो राजकुमार, कारण एक मोठा इरादा असेल, वन डाऊन बॅट्समॅन आहे, चौकार आणि षटकार मारावे लागतील। 39 धावांचा पाठलाग करायचा आहे। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू चांगला फटका मारला पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, एक धाव पूर्ण होते। या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 1 ने वाढते। 8 धावा धावफलकावरती लागतायत, 8 धावा धावफलकावरती लागतायत। रवींद्र जडेजा याचा जर्सी नंबरची आठवण करून देतोय, कारण एक चांगल्या प्रकारचं गुणवान खेळाडूंचं आपल्याला क्रिकेट पाहायला सातत्याने मिळत असते। पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय, मात्र झेल मात्र तिथं सुटतोय आणि एक धाव पूर्ण होता होता दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय। या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 2 ने वाढतोय। 10 धावा धावफलकावरती लागतायत, 10 धावा धावफलकावरती लागतायत। प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते। पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि दांडी गोल, दुसरा धक्का होतोय। डीजे माघारी परतावले। नवीन आलेला संकेत हाही पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची फलंदाजीची धुरा सांभाळतोय, कारण करो या मरस्थिती असताना आपल्या संघाला विजयाच्या वाटेवरती नेण्याचं काम ज्याने केलं होतं तर संकेत हा स्फोटक फलंदाज। संजयजी उतेकर वावे गावठांचे ज्येष्ठ नागरिक सुपुत्र आमचे मित्र बंधू आहेत। सामन्याचा मात्र आनंद लुटतायत ते, त्यांनाही विनंती असेल व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचं आहे। आखोटाप्याचा चेंडू आता फॉलो थ्रो मध्ये झेल सुटतोय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येते। 3-3 क्षेत्र येऊन सुद्धा झेल मात्र काही होत नाही, कारण स्पर्धेचा नियम आहे, क्रिकेटचा नियम आहे, कॅच विन तर मॅच विन, कारण कॅच हे झाले पाहिजेत। कारण आपल्याला सातत्याने आठवण करतो, गेल्या वर्षी जेव्हा वर्ल्ड कप झाला साऊथ आफ्रिका आणि इंडियाचा, तर सूर्यकुमारचा झेल अजूनही लोकांच्या प्रेक्षक वर्गांच्या लक्षात आहे, कारण तो झेलच होता। आणि पुन्हा एकदा दांडी गुल, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, माघारी परतवले फलंदाज संकेत आला। डीजे थँक्यू डीजे, धन्यवाद विजयजी शिंदे सर। कारण आपण जेव्हा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जेव्हा आपण समालोचन करतो तेव्हा आपण वारंवार प्रत्येक खेळाडूंना आपले एक हुकार असतो की एक झेल सोडला तर खरंच त्याला जीवदान भेटणं हे गरजेचं आहे। जीवदान भेटला तर सोडणार नाही आहे कधीच, पण षटकार मी मारू शकतो। चला शेवटचा शब्द घेऊन येतो तो म्हणजे प्रणव। मोठा फटका असेल, क्षेत्ररक्षण खाली आहे, बघूया आमचे गुणलेखक निवृत्ती म्हणून आहेत आपण मच्छिंद्र शिंदे
समालोचक आमच्या त्या ठिकाणी बॉर्डरचा ताबा घेऊन प्रवीण महापती ते बोलतात की 4 धावा आहेत. पहिला चौका ठोकलाय. बॅट्समॅन नेम आहे स्ट्रायकिंगला राजकुमार संकेत सॉरी. खरोखर मोठा फटका आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्रक्षम पाहायला भेटतोय तलवट ग्रामीण स्टार संघाकडून. तर मी तर बोलू शकतो एका बाजूला खिशामध्ये टाकलेला संघ तलवट ग्रामीण स्टार संघ खरोखर चांगला आज खेळताना पाहायला भेटतोय. कारण चांगले खेळाडू आहेत. खरोखर चांगला क्षेत्रक्षम म्हणून पाहायला भेटतं तलवट ग्रामीण स्टार संघाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका ऑफच्या दिशेने कडला चेंडू बघूया किती धावा भेटते या मोठ्या फटक्यावरती. पण आपल्याला एकेरी दूर नाही पाहिजेत पण आपल्याला शेतकऱ्याच्या दिशेकडे जायलाच लागेल. खरं तर म्हणाल ना तर विजयजी शिंदे सर आपल्याला तलवट ग्रामीण स्टार संघामधून असे 5 खेळाडू आहेत. ते म्हणजे विवेक कदम आहे, शुभम पालांडे आहे, सूरज आहे, असे खेळाडू आज शेखर सुद्धा आहे. असे खेळाडू आज या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतील. मोठा फटका आहे बघूया. बॅटची क्षेत्रक्षण खाली असेल पण झेल सोडलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा जखडून ठेवलंय. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटतं प्रणवने. या अगोदरच्या मॅच मध्ये हॅट्रिक चान्स आणि एटीएम ऑन केला होता. 500 रुपयाचा बक्षीस त्यांनी घेतला होता हातामध्ये तोच प्रणव पालांडे. पुन्हा एकदा क्षेत्रक्षण खाली आहे वैभव शुभम बघूया झेल काय घेतो का षटकार 6 धावा डीजे. मंडल चोरवणे उतेगरोडी गावठाण या संघाने लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. बलबीन तलवट संघाने फलंदाजीचा प्राचारण केलेला आहे. बघूया क्षेत्रक्षण खाली आहे बघूया झेल टिपतो का आणि या झेल सोडलाय. हॅलो तर तलवट ग्रामीण स्टार हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. त्याचप्रमाणे चोरवणे शिंदे गावठाण हा आपण संघ इथं आपण आलात चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जाते. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अंपर आपण 2 बॉल घेऊन यायचे. शुभम पालांडे एक चांगल्या प्रकारची खेळी साकारली. त्यांना विनंती असेल की एक चांगल्या प्रकारचं फलंदाजी केली चांगलं क्षेत्ररक्षणही केले तर शुभम पालांडे सामनावीर म्हणून त्याला घोषित केलं जाते. अंकित मोरे यांना विनंती असेल आमच्या मंडळाचे सदस्य आणि धडाडीचे कार्यकर्ते आणि एक चांगल्या प्रकारचं गुणवान खेळाडू आमच्या ब संघाचं जो नेतृत्व करतो तो अंकित मोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन त्यांना सन्मानित करावं. मॅन ऑफ द मॅच